हे विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आपल्याला आज बेसिक मध्ये वर्ग आणि वर्गमूळ हा प्रकार शिकायचा आहे. वर्ग आणि वर्गमूळ बेसिक मॅथ्सचा पार्ट असतो. ठीक आहे. आणि हे एकदम डिटेल मध्ये जे आतापर्यंत कोणी तुम्हाला YouTube वर शिकवलेलं नसेल इतक्या डिटेल मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. बघू आपण वर्ग कसा काढायचा किंवा वर्गमूळ काय असतं किंवा वर्ग काय असतो ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचंय. काय होतं बघा, लक्ष द्या. ज्या वेळेस वर्ग कशाला म्हणतात? वर्ग म्हणजे त्या संख्येचा त्या संख्येमध्ये ज्यावेळेस गुणाकार केला जातो दोन वेळेस, त्यावेळेस त्याला आपण काय म्हणत असतो? त्याला आपण वर्ग म्हणत असतो. जसं की समजा 5चा वर्ग कोण आहे? तर 5 गुणिला 5, 5 5 25 हा असतो वर्ग. ठीक आहे. वर्गमूळ काय असतं? तर ज्याचा ज्या संख्येचा वर्ग निघत असतो त्याचं, समजा आता 25 वर्ग झाला तर मग 25चं वर्गमूळ कोण आहे? तर 5. ठीक आहे. हे असतं वर्गमूळ. मी तुम्हाला डिटेलमध्ये एकदम व्यवस्थित वर्ग शिकवणार अगोदर, त्यानंतर वर्गमूळ शिकवणार. वर्ग काढण्याच्या भरपूर पद्धती युट्यूबवर आहेत किंवा ऑफलाईन सुद्धा क्लासेसमध्ये वर्ग काढण्याच्या भरपूर ट्रिक शिकवल्या जातात. पण ट्रिकची कंडिशन अशी असते, प्रत्येक संख्या बदलली ट्रिक बदलली. ठीक आहे. त्यामुळं मी ज्या पद्धतीने तुम्हाला वर्ग काढायला शिकवणार आहे एकाच पद्धतीमध्ये एकाच ट्रिक मध्ये, ठीक आहे, त्याला आपण ट्रिक म्हणत नाही कारण ती मेथड आहे. मी तुम्हाला जी शिकवणार आहे ती मेथड शिकवणार आहे, त्याला बेस मेथड म्हणतात. बेस मेथडनं वर्ग काढण्याची जी पद्धत असते त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये जर तुमचे 25 पर्यंत वर्ग पाठ असले तर 25 पासून समोरचे ज्या बी काही संख्या 1000 पर्यंतच्या तर सर्व संख्यांचे वर्ग आपण एकदम सोप्या रीतीनं आणि एकाच नियमामध्ये काढू शकतो. आणि तीच पद्धत आपल्याला आज शिकायची आहे. कोणती पद्धत म्हणतात त्याला? त्याला म्हणतात बेस मेथड. ठीक आहे. मग ही बेस मेथड कशी काम करते तर आपल्याला बघायचं आहे. आता बेस मेथड काय असते? बेस म्हणजे काय? तर आपल्याला बेस घ्यावा लागत असतो. बेस कोणाचा घ्यावा लागत असतो? तर बेस घ्यावा लागत असतो जसं की समजा 50 असेल. ठीक आहे. 50च्या नंतर 100 असेल, 100च्या नंतर 150 असेल, त्यानंतर जर आपण बघितलं 200 असतील. ठीक आहे. त्यानंतर 250 असेल, त्यानंतर 300 असेल, त्यानंतर 350 असेल, समोर 400 असतील. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं? अशा पद्धतीनं बेस घ्यायचा असतो आणि बेसहून वर्ग निघत असतो. कसा? बघा, उदाहरणार्थ समजा 50च्या बेसवर कोणत्या संख्येचा वर्ग निघतो? तुम्ही अगोदरच सांगितलं तुम्हाला की बेस मेथड मध्ये 25 पर्यंतचे वर्ग पाठ पाहिजे, त्याच्यानंतरच्या सगळ्या संख्यांचे वर्ग आपण काढू शकतो. मग आता 25च्या नंतर येते 26, 26 पासून पुढच्या संख्यांचे म्हणजे 26 ते, ठीक आहे, 26 ते 75 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आपण 50च्या बेसने काढू शकतो. त्यानंतर 75 पासून पुढं म्हणजे 75 ते, ठीक आहे, 125 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचे वर्ग आपण कोणत्या बेसने काढू शकतो? तर 100च्या बेसने काढू शकतो. त्यानंतर 125 पासून पुढचे ते कुठपर्यंत? तर 175 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आपण 150च्या बेसने काढू शकतो. ठीक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर 200च्या बेसवर कोणते वर्ग काढता येतील? तर 175 ते 225 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आपण काढू शकतो. त्याचप्रमाणे पुढे बेस ठेवू शकतो आपण 226 ते, ठीक आहे, 275 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग 250च्या बेसने निघणार. नंतर 275 पासून ते 325 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग आपल्याला 300च्या बेसवर काढता येणार. पुढे तशाच पद्धतीने 350चा बेस वापरता येतो, 400चा वापरता येतो, 450चा वापरता येतो. ठीक आहे. मग आता काय करायचंय बघा, आपल्याला बेस वापरायचा आहे. बेस वापरत असताना एक कंडिशन महत्वाची, ती म्हणजे अशी की 1 पासून ते 25 पर्यंतच्या सर्व वर्ग आपले काय पाहिजे? तर पाठ पाहिजे. मग आपण पटकन लगेच वर्ग लिहून घेऊ. जसं की 1चा वर्ग किती? 1चा वर्ग 1, 2चा वर्ग किती? तर 2चा वर्ग आहे बघा 4. 3चा वर्ग किती? तर 3चा वर्ग असतो 9. 4चा वर्ग किती? तर 4 चूक 16. 5चा वर्ग किती? तर 5 5 25. नंतर 6चा स्क्वेअर किती आहे? तर 6चा स्क्वेअर आहे 36. 7चा स्क्वेअर 7 7 49. 8चा स्क्वेअर 8 8 64. त्यानंतर जर आपण बघितलं तर 9चा स्क्वेअर किती आहे? तर 9चा स्क्वेअर होतोय 9 9 81. नंतर येतो 10चा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती असतो? 100 असतो किंवा वर्ग किती असतो? 100 असतो. त्यानंतर थोडं समोर गेल्याच्या नंतर काय होतं बघा, आपण थोडं समोर जाऊ आणि बाकीच्या ज्या काही संख्या असतील त्यांचे सुद्धा स्क्वेअर बघू. ठीक आहे. जसं की 10च्या नंतर येणार 11. 11चा स्क्वेअर किती आहे? तर 121 आहे. नंतर 12चा स्क्वेअर पहा, 12चा वर्ग आहे बघा 144. नंतर येतो 13चा स्क्वेअर. 13चा वर्ग असतो 169. त्यानंतर बघा 14चा स्क्वेअर आहे. 14चा स्क्वेअर किती आहे? 196.
15चा स्क्वेअर आहे बघा 225, 16चा स्क्वेअर किती आहे, 16चा स्क्वेअर असतो बघा 256, त्यानंतर 17चा स्क्वेअर किती आहे तर 289 असतो, त्यानंतर येतो 18चा स्क्वेअर, 18चा स्क्वेअर किती आहे 324 आहे, 19चा स्क्वेअर आहे बघा 361, 20चा स्क्वेअर असतो बघा आपला 400, ठीक आहे। अशा पद्धतीने 20 पर्यंतचे स्क्वेअर झाले। अजून 5 पर्यंत स्क्वेअर आपल्याला पाहिजे, त्यांना फक्त इकडे बाजूला घेऊ आपण थोडं, ठीक आहे। मग इथं त्यांना घेऊ आपण, काय होतं बघा ज्यावेळेस आपण काय करणार आहे आता 20चा स्क्वेअर झाला, 21चा स्क्वेअर पाहणार आहे तर 21चा वर्ग असतो 441, नंतर येतो 22चा स्क्वेअर, 22चा स्क्वेअर किती येतं 484, नंतर येतो 23चा स्क्वेअर, 23चा वर्ग किती आहे तर 23चा वर्ग असतो बघा 529, आणि 24चा स्क्वेअर किती आहे 576, आणि 25चा स्क्वेअर किती आहे तर 25चा स्क्वेअर असतो 625। आता याच स्क्वेअरनं आपण काय करणार आहे वर्ग काढणार आहे, कसं बघा पहिले बेस घेतो मी 50चा, 50च्या बेसनं आपल्याला 50च्या जवळच्या संख्येचा स्क्वेअर काढायचा आहे। 50च्याच बेसवर कोणत्या संख्येचा स्क्वेअर आपण काढू शकतो तर 50च्याच बेसवर आपण काढू शकतो 26 ते 75 पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग। काय होतं बघा लक्ष द्या इकडं, आता समजा मला 50च्या जवळच्या संख्येचा वर्ग काढायचा आहे, 50 पेक्षा लहान संख्येचा वर्ग काढायचा आहे। उदाहरणार्थ समजा आपण घेतली 42, ठीक आहे, मी एक संख्या घेतोय, आपण घेऊन राहिलो इथं 42, 42, ठीक आहे। मग 42चा स्क्वेअर आपल्याला काढायचा आहे। मग काय होतं पहा ही संख्या 50च्या जवळची, 50 पेक्षा लहान आहे का मोठी तर 50 पेक्षा ही संख्या लहान आहे, कितीनं लहान आहे तर 50 आणि 42चा फरक आहे बघा 8चा, म्हणून 8नं लहान आहे, मग 8चा वर्ग घ्यायचा, 8 या 64, मग इथं किती घेणार तर इथं पूर्ण संख्या जेवढा फरक असेल त्या फरकाचा काय घ्यायचा वर्ग, आणि इथं 2 अंक लिहायचे, एक अंक आला असेल तर त्याला सोबती शून्य घ्यायचा, एक अंक शिल्लक आला असेल म्हणजे 3 अंकी संख्या आली असेल तर त्यावेळेस एक हातचा द्यायचा, पण इथं नेहमी 2 अंक लिहायचे। मग आता पहा ही संख्या 50 पेक्षा 8नं लहान होती म्हणून 8चा वर्ग घेतला मी, 8 या 64, इथं वर्गाचं काम याच्यामुळेच पडतं, ठीक आहे। मग आता हे 8 या 64 झाले, त्यानंतर काय करणार पहा जेवढे लहान असतात ना तेवढे मायनस करायचे, 42 मधून 8 काय करायचे मायनस करायचे, मग 42 मधून 8 मायनस करा, ठीक आहे। मग इथं किती उरणार तर इथं उरणार 34। आता पहा इथं 34 उरले, आता काय करायचंय पुढच्या कंडिशन मध्ये आपण बेस बघत होतो बघा 50चा, कितीचा 50चा, 50ला काय करायचं असतं 50ला 0.5 मानायचं असतं, म्हणजे जिथं 50चा बेस लावला जातो तिथं संख्या अर्धी करायची असते, किती करायची असते अर्धी। मग आता काय करणार मी इथं 34 आहे ना 34चे अर्धे करणार, 34चे अर्धे किती होतात 34च्या अर्धे होतात 17, 1764 हा कोणाचा वर्ग आहे तर हा 42चा स्क्वेअर इथं असणार आहे। आता पहा हे बेस मी म्हणजे याला आपण पुसून टाकू, आणि आपण या जागेवर काय करणार आहे आता आपल्याला माहित झालं की बेस कशा रीतीने काम करतो, 42चा वर्ग आला 1764। आता त्याच्या पुढे जाऊन बघा जर समजा मला 45चा स्क्वेअर काढायचा आहे, कितीचा 45चा, मग ही संख्या 50च्या जवळची, 50 पेक्षा लहान आहे का मोठी आहे तर 50 पेक्षा लहान आहे, कितीनं लहान आहे 5नं, म्हणून जेवढी लहान असेल तेवढ्याचा वर्ग घ्यायचा, 5नं लहान आहे म्हणून 5चा वर्ग घेणार, 5 5 25, इथं किती लिहिणार तर दोन्ही अंक लिहिणार म्हणजे 25, 2 अंकी संख्या आली असेल तर पूर्ण अंक लिहून टाकायचे। त्यानंतर पहा जेवढे लहान असते ना बेस पेक्षा तेवढे मायनस करायचे, 45 मधून 5 जातात किती उरतात 40 उरतात। मग आता बघा आता बेस जर का 50चा असेल तर 50ला अर्ध मानायचं असतं, म्हणजे 0.5 मानायचं असतं, आणि ही संख्या किती करायची असते तर अर्धी करायची असते। 40चे अर्धे किती होतात तर 40चे अर्धे होतात 20, 2025 कोणाचा वर्ग आहे तर 45चा हा स्क्वेअर असणार आहे। अशाच रीतीनं पहा अजून आपण संख्या घेऊ, ठीक आहे। समजा उदाहरणार्थ मी काय केलंय, मी इथं घेतली संख्या घेतली 35, आणि आपल्याला 35चा स्क्वेअर काढायचा आहे। आता बघा 35 ही संख्या 50च्या जवळची, 50 हाच तिचा बेस असणार आहे, बरं 50 पेक्षा लहान आहे का मोठी आहे तर 50 पेक्षा लहान आहे, कितीनं लहान आहे तर ती आहे बघा 15नं लहान, म्हणून काय करायचं 15चा स्क्वेअर घ्यायचा, 15चा स्क्वेअर किती रे 225, बघा इथं लिहून ठेवला आपण 15चा वर्ग 225, इथं किती घेणार 25, आजची किती घेणार 2। आता बघा इथं 3 अंकी संख्या आली 225,
मग मी काय केलं, मी इथं तरी सुद्धा 2 अंक लिहिले आणि 1 अंक शिल्लकचा उरला, तो काय केला, हातचा घेतला, हातचा बाजूने लिहायचा, व्यवस्थित लक्षात राहतो. मग आता बा काय केलं, 35 15 ना 50 पेक्षा 15 लहान होती, 15चा वर्ग घेतला, 225 इथं लिहिले, 25 हातचा घेतला 2. जेवढे लहान आहे तेवढे काय करतो आपण, मायनस करतो. 15 लहान आहे म्हणून 15 काय करायचे, तर 15 करायचे मायनस. मग आता 35 मधून 15 मायनस करा, 5तून 5 गेला 0, 3तून 1 गेला 2, उरले किती, 20. मग आता काय करायचं, 50चा बेस आहे म्हणल्यावर संख्या किती करावं लागते, अर्धी. मग 20चे अर्धे किती होतात, 10. आणि हातचे किती होते आपल्याजवळ, 2. 10 आणि 2 12. 1225 हा कोणाचा वर्ग आहे, तर हा 35चा स्क्वेअर असणार आहे. अशा रीतीने आपण 50च्या बेसचा वर्ग काढू शकतो. याच्यापेक्षा छोटी संख्या पाहू आपण. जसं की समजा मी म्हणलं आपल्याला काढायचा आहे 32चा स्क्वेअर. कितीचा, 32चा. आता 32 ही संख्या 50 पेक्षा लहान आहे, किती लहान आहे, तर 18 लहान आहे, म्हणून 18चा काय घ्यावं लागेल, स्क्वेअर. 18चा स्क्वेअर किती आहे, 324. मग इथं किती लिहिणार मी, 24. हातचे किती घेणार, 3, कारण इथं नेहमी 2च अंक लिहायचे. मग आता जेवढे लहान आहे तेवढे काय करायचे, मायनस करायचे. ठीक आहे, मग मायनस करत असताना 32 मधून 18 गेले. ठीक आहे, मग आता पहा इथं 2 होते, इथं हातचा घ्या, 12तून 8 गेले 4, इथं राहिले 2, 2तून 1 गेला 1, उरले किती, 14. मग 14 लिहिणार का तिथं, नाही. 50चा बेस आहे म्हणल्यावर संख्या किती करायची, अर्धी करायची. 14च्या अर्धे किती होतात, 7, आणि हातचे किती होते, 10, सॉरी 3, आणि किती झाले, 10. 1024 हा कोणाचा स्क्वेअर आहे, 32चा स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता बघा अजून एक संख्या पाहू, नंतर 50च्या नंतरच्या संख्येचा वर्ग पाहू आपण. ठीक आहे, समजा उदाहरणार्थ मला काढायचा आहे 48चा स्क्वेअर. आता हे 48 ही पण संख्या कोणत्या बेसच्या जवळ आहे, तर 48 50च्या जवळची संख्या आहे, 50 पेक्षा लहान आहे. किती न लहान आहे, 2 न लहान आहे, म्हणून 2चा काय घ्यायचा, वर्ग. 2चा वर्ग किती आहे, तर 2चा वर्ग असतो 4. मग इथं लिहिताना नेहमी किती अंक लिहायचे, 2 अंक. मग एक अंकी संख्या आली म्हणून त्याला सोबती कोण घ्यायचा, तर त्याला सोबती घ्यायचा 0 आणि संख्या लिहायची. जसं की इथं आता मी लिहिले 0 4. त्याच्या पुढे जाऊन काय करायचं पहा, जेवढी लहान आहे ना तेवढे मायनस करायचे. 2 न लहान म्हणून 2 मायनस केले, किती उरले रे, 46. 46 लिहिणार का तिथं, नाही. 50चा बेस असल्यावर संख्या अर्धी करावं लागते. मग 46च्या अर्धे किती होतात, 46च्या अर्धे होतात 23, म्हणून मी इथं लिहिणार 23. ठीक आहे, आणि 2304 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर हा 48चा वर्ग असणार आहे. अशा रीतीनं 50च्या बेसवर 50 पेक्षा लहान संख्येचा वर्ग आपण काढू शकतो. आता 50 पेक्षा मोठी संख्या असली तर काय करायचं, तर बघा 50चा बेस आहे म्हणल्यावर संख्या अर्धीच होणार, त्यामध्ये काही शंका नाही. पण समजा उदाहरणार्थ आपल्याला काढायचा आहे 56चा वर्ग. ठीक आहे, मग ही संख्या 50च्या जवळची आहे का 100च्या जवळची आहे, नाही, 50च्याच जवळची आहे. 50 पेक्षा आता लहान आहे का मोठी आहे, तर 50 पेक्षा मोठी आहे. किती न मोठी आहे, तर 6 न मोठी आहे. ठीक आहे, मग आता काय करायचं, जसं लहान असली की जेवढी लहान आहे तेवढ्याचा वर्ग घ्यायचा, तसंच मोठी असली की जेवढी मोठी आहे ना तेवढ्याचा वर्ग घ्यायचा. मग 6 न मोठी म्हणून 6चा वर्ग घ्या, 6 6 36. इथं 2 अंक लिहिणार, डायरेक्ट 36 लिहिले. मग आता काय करायचं, जेवढी मोठी आहे, आता जेवढी लहान आहे तेवढे आपण मायनस करत होतो, आता जेवढी मोठी आहे ना तेवढे प्लस करायचे. बाकी काहीच नाही, बाकी तीच मेथड असणार आहे, मेथड बदलत नाही. मग 56 आणि 6 किती होतात, तर 56 आणि 6 होणार आहे 62. 50चा बेस असला की संख्या किती करावं लागते, अर्धी करावं लागते. मग 62च्या अर्धे किती होतात, तर 31 होतात. 3136 किंवा 3136 हा कोणाचा वर्ग असणार आहे, 56चा वर्ग असणार आहे. समजा उदाहरणार्थ मला 64चा स्क्वेअर काढायचा आहे. मग बघा आता 64 ही संख्या 50 पेक्षा मोठी आहे. 50 पेक्षा किती न मोठी आहे, तर 14 न मोठी आहे. मग मी काय करणार, मी 14चा वर्ग घेणार. 14चा वर्ग किती असतो, 196. पण इथं किती लिहिणार, 96. हातचा किती घेणार, 1, कारण इथं नेहमी किती अंक लिहायचे, 2च अंक लिहायचे. त्याच्या समोर जाऊन पहा काय होतं, जेवढे मोठे असतात तेवढे काय करतो आपण, प्लस करतो. मग 14 न मोठे म्हणून 14 प्लस करा, 4 आणि 4 8, 6 आणि 1 7 झाले 78. आता तिथं 78 लिहिणार का, नाही. 50चा बेस असल्यावर संख्या किती करावं लागते, तर संख्या करावं लागते अर्धी. ठीक आहे, मग 78च्या अर्धे किती होतात, ठीक आहे, मग 78च्या अर्धे होणारे 39. मग 39 लिहिणार तिथं, पण 39 आणि हातचा 1 होता, किती झाले 40.
4096 कोणाचा वर्ग आहे? तर 4096 हा 64चा वर्ग असणार आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, 50च्या बेसनं 50 पेक्षा संख्या लहान असली तरी याच मेथडनं वर्ग काढता येतो. 50 पेक्षा मोठी संख्या असली तरी सुद्धा याच मेथडनं आपण काय करू शकतो, वर्ग काढू शकतो. आता बघा, लक्ष द्या इकडे, अजून एक संख्या आपण याच्यामध्ये पाहू, नंतर तुम्हाला मी लगेच पुढचा बेस शिकवतो. काय होतं बघा, समजा एक संख्या घेतली मी घेतली इथं 72. 72चा स्क्वेअर आपल्याला काढायचा. मग 72चा स्क्वेअर काढण्यासाठी बेस कितीचा वापरायचा? 50चा वापरायचा, 100चा वापरायचा, 150चा, 200चा, 250चा, 300चा, कितीचा वापरायचा? तर इथं ही संख्या कोणत्या बेसच्या जास्त जवळ आहे किंवा आपल्याला वापरायचा आहे. मग 72 कोणाच्या जास्त जवळ आहे? तर 50च्या जास्त जवळ आहे. 50 पेक्षा लहान आहे का मोठे? तर 50 पेक्षा मोठे. किती न मोठे? ठीक आहे, तर 22 न मोठे. मग काय करायचं, जेवढ्यानं मोठे असतील ना तेवढ्याचा वर्ग घ्यायचा. 22चा वर्ग किती आहे? 484. मग इथं 484च्या ऐवजी किती घेणार? 84. हाचा किती घेणार? 4. ठीक आहे, घेतला. आता जेवढे मोठे असले तेवढे काय करतो आपण? प्लस करतो. लहान असले की काय करतो? मायनस करतो. मग मोठे म्हणून प्लस करा. 22 न मोठा आहे म्हणून 22 प्लस करा. 2 आणि 2 किती झाले? 4. आणि 7 आणि 2 किती झाले? ठीक आहे, 7 आणि 2 झाले 9. किती आले? 94 आले. मग आता काय करायचंय बघा, 94 लिहिणार का तिथं? नाही. 50चा बेस असल्यावर संख्या किती करावं लागते? अर्धी करावं लागते. मग 94च्या अर्धे करा. ठीक आहे, मग बेचूक 8, 1 उरला आणि बेस हाती 14. 94च्या अर्धे किती होतात? 47. आणि हातचे 4 होते आपल्याजवळ. 47 आणि 4 किती होतात? 51 होतात. 5184 कोणाचा वर्ग आहे? तर हा वर्ग असणार आहे 72. ठीक आहे, इतक्या सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो? बेस मेथडनं वर्ग काढू शकतो. आता 75 ही संख्या जी आहे ही आपण 50च्या बेसनं चा वर्ग काढू शकतो, 100च्या बेसनं काढू शकतो. कसा काढायचा? लक्ष द्या इकडे एकदम व्यवस्थित. पहिले 50च्या बेसवर सांगतो, नंतर 100च्या बेसवर सांगतो आणि आपण आता 100च्या बेसकडे जाणार आहोत. काय होतं बघा, लक्ष द्या इकडं. समजा 75 ही संख्या आहे. 75चा मला वर्ग काढायचा आहे. मी आता पहिले 50च्या बेसवर काढतो. बरं, हा 75 जो आहे याला 50च्या बेसनं बी काढता येतं, 100च्या बेसनं बी काढता येतं. कसं? कारण 50 पासून बी तो जेवढा दूर असणार आहे किंवा 50 आणि 75 मध्ये जेवढा फरक आहे तेवढाच फरक 75 आणि 100 मध्ये सुद्धा असतो. म्हणून याला दोन्ही बेसनं काढता येतं. आणि पहा काय होतंय, 50 पेक्षा ही संख्या लहान आहे का मोठी आहे? तर मोठी. किती ना? 25 न. म्हणून 25चा काय घेणार? वर्ग. 25चा वर्ग 625. मग इथं किती लिहिणार? तर 25. आजचे किती घेणार? तर 6. आता जेवढे मोठे असतात तेवढे काय करतो आपण? प्लस करतो. मग 25 न मोठा आहे म्हणून 25 प्लस करा. लहान असते तर काय केलं असतं? मायनस केले असते. 75 आणि 25 किती होतात? 100. 50चा बेस आहे म्हणल्यावर संख्या किती करावं लागते? तर अर्धी करावं लागते. अर्धी केल्यावर राहते किती? 50. आणि आजचे किती होते? 6. म्हणजे 5625 कोणाचा वर्ग आहे? तर हा 75चा वर्ग आहे. हाच 75चा वर्ग मी आता 100च्या बेसनं काढून दाखवतो तुम्हाला. बघा, लक्ष द्या इकडे. 75चा वर्ग आपल्याला 100च्या बेसनं काढायचा आहे. मग आता पहा, 100चा बेस वापरायचा आहे. 75 ही संख्या 100 पेक्षा लहान आहे का मोठी आहे? तर लहान आहे. किती न लहान आहे? तर 25 न लहान आहे. मग जेवढ्या लहान असेल तेवढ्याचा वर्ग घ्या. 25चा वर्ग घ्या. 25चा वर्ग किती आहे? 625. इथे किती लिहिणार? 25. हातचे किती घेणार? 6. बर, जेवढे लहान असतात तेवढे आपण काय करत असतो? मायनस करत असतो. मग 75 मधून 25 मायनस करा, उरतात किती? 50. आता बघा बेसची कंडिशन काय असते. जेव्हा 50चा बेस होता तेव्हा आपण संख्या अर्धी करत होतो. आता 100चा बेस आहे, संख्या एकपटच राहील. म्हणजे जेवढी आहे तेवढीच राहील. 150चा बेस असला संख्या दीडपट करायची. 200चा बेस असला संख्या दुप्पट करायची. मग आता 50 आहे तर 50 जशीच्या तशी घ्या. आणि हातचे किती होते आपल्याजवळ? 6. 50 आणि 6 किती झाले? 56. 5625 हा वर्ग आहे 75चा. अशा पद्धतीनं 75चा वर्ग दोन्ही बेसनं आपण काढू शकतो. 50च्या बेसनं पण काढू शकतो आणि 100च्या बेसनं सुद्धा काढू शकतो. समजलं इथपर्यंत? आता पुढचा जो पार्ट आहे 100च्या पेक्षा लहान असणाऱ्या संख्या आणि 100 पेक्षा मोठ्या असणाऱ्या संख्या. त्यानंतर 150चा बेस असेल, 200चा बेस असेल, 250च्या जवळच्या संख्या असतील. ठीक आहे, या सगळ्या संख्यांचे वर्ग आपण समोरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला वर्गमूळ हा प्रकार शिकवणार आहे. शिकवल्याच्या नंतर 2022, 23, 24 आणि 25 या वर्षात आतापर्यंत आलेल्या परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न वर्ग आणि वर्गमुळावर असतील ते प्रश्न आपण बघणार आहोत.
त्याच नंतर मी तुम्हाला घन आणि घनमूळ हा प्रकार सुद्धा एकदम डिटेल मध्ये एकदम व्यवस्थित जो आतापर्यंत कोणीही युट्यूबवर किंवा ऑनलाईन माध्यमातून इतका म्हणजे त्याचा पाया मजबूत केला नसेल एवढा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न आपण याच्या माध्यमातून करणार आहोत. ठीक आहे, चालेल, थांबतो इथं. धन्यवाद. जय हिंद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.